साला कायच असं घरची जमीन जायदाद विकून सोनेरी जिलेबीचा धंदा तर लावलो मी, पण साला माझा धंदा चालल का? जिलेबीचा धंदा नाही चालला तर साली माझी गावभर बदनामी होईल. घरची जमीन जायदाद विकलन आणि जिलेबीचा धंदा लावलन म्हणून हेच साला. आता जो होईल तो पाहिला जाईल. फक्त रुबूस रुबूस कस्टमर येऊ दे मग सांगतो. मग तर काही टेन्शनच नसे. कस्टमर आलं ना माझी दुकान चालली तर झाला काम आपला. एक नंबर काम आहे. बढिया पैकी कारीवाली पोरगी येऊन राहिली हे. हिना घेतल्या पाहिजे. साला मलाही दिमाग नाही दे. ह्या गरमीच्या दिवसामध्ये मला आईस्क्रीमचा धंदा टाकायला पाहिजे होता. आईस्क्रीमचा धंदा सोडलो ना मी जलेबीचा टाकून टाकलो. हिट साला. चल आता जसा होईल तसा. खप झाली, चांगली कमाई झाली तर झाला काम. दुसरा काही नाही पाहिजे. धंदा लावला ना कमाई झाली तर झाला काम. अजी अजी द्या बरा 20 रुपयाची जलेबी द्या. अय पिंके, 20 रुपयाची जलेबी तरी भेटते का? जमाना राहिला का 20 रुपयाचा? 50 रुपयाची पावभर जलेबी नेत असेल तर ने. माझे मा 200 रुपये किलोची कोण नेल जी तुमच्या जवळची जलेबी? काहून गावामध्ये लोकच नसत का? एवढा मोठा धंदा लावलो मी, आणि तुला 20 रुपयाची जलेबी देईन तर मला का परवडल? ना मी तुमच्या जवळून 50 रुपयाची जलेबी घेईन तर मला का परवडल? माझ्याजवळ तेवढे पैसा आहेत का? इथं पैसा नसेल तर काहाला आलीस तू इकडं? जा ना दुसरा काही खाजो. तुला जलेबीसनच कापलाय. माझे मा नवीन दुकान लावलं तर डिस्काउंट भेटेल म्हणलं मी. एका कपड्याची दुकान हो का तुला डिस्काउंट देऊ तर? बुखाई अरे होत ना तू तसाच होस. तुझ्याजवळून कोण घेते तजपासून सगळी गावभर पोप करतो तुझी. लमची नालायक पोरगी. मला नशे देणे ना 20 रुपयाची. थोडीशी महागाची तरी घ्यायला पाहिजे. माझा रेटच तेवढा नसेल हिला कसा देऊ बापा 20 रुपयाची? माझी पोपो करायला लागली. लमचा कसाही माझा धंदा चालल म्हणतो तर कोणी येतात लोक न मंदामध्ये बुड्डा टाकतात लमडीचे. मंदामध्ये टांगडवाची सवयच पडली आहे लोकायला. बे गगनराव. का बे? लमच्या हरामखोरा. तू मला हरामखोर म्हणशील? लमच्या गगनराव. लमच्या ग्राहकासोबत चांगल्यानं बोलत जा. मला अबे न उभे करतेस. मारीन लमच्या 5 चपला तुझ्या तोंडा पाहून. अबे नको सांगूस ना तेवढा मला. काम का आहे तो बोल. अबे देना बे थोडीशी जिलेबी. 10 रुपयाची जिलेबी दिला असतस म्हणतो. अबे जरासा गुखा नाही खास म्हणतो. त्या लहानशा पोरीच्या ते तरी 20 रुपयाची घेवायला आलती. तू तरी 10 रुपयाची मागतेस. तर लहान पोरीपेक्षाही निपटार झालास का बे? नालायक बेटा. 10 रुपयाची जलेबी मागते. शरम नाही लाग बेट्याला. अबे साधा शहरामध्ये गेलास आणि हगावाला गेलास संडासामध्ये तर 5 रुपये घेतात का 10 रुपये घेतात बे? तू लमच्या खावाच्या वस्तूसाठी 10 रुपये देतेस. तुझ्या शरम का नाही लाग म्हणतो मी. अबे नको सांगूस ना. अबे जाना बे जरासा गुखा जो लमच्या. तोय जिलेबी सारखाच राहते गोल 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 गोल. लमच्या हरामखोरा गगनराव. माझ्या यजबे आईस्क्रीमच्या दुकानामध्ये तुला देईन का तर 100 रुपये शिवाय आईस्क्रीम नाही द्या तुला बेटा मी. मला 10 रुपयाची जिलेबी नाही दिलास तू. लमच्या लात मारीन तुला एक दिवस. थांब न पाय आता कशी गावभर तुझी ह्या करतो तर बदला मी. यानं मला जिलेबी नाही दिलं म्हणतो 10 रुपयाची. तुझ्या बापाचे का उपकार आहेत का रे माझ्यावर? 10 रुपयाची जिलेबी मागतेस तर मला. नालायक बेटा. कहाची आंब्याची तुझी दुकान हो? जिलेबी नाही देऊ शकस 10 रुपयाची तर? अबे जाना जो करावता तो करशील. तुला का भेवतो का बे मी? नाव आहे माझा गगनराव. तू थांब बे. तुझी बदलामी नाही केलं तर मीही नवत आपल्या नावाचा दिवा कर. कारण चांगल्या चांगल्या लोकांची केलं मी का नाही हवा टाईट. आणि तुझ्यासोबत नाही करू शकत आता मी फाईट. म्हणून तुझी करतो बदलामी आता गावभर. तू माझी बदलामी करशील गगनरावची? नाही लमच्या तुला भरल्या नालीमध्ये बुचकारून 5 चपला मारीन का नाही. मीही नवत आपल्या नावाचा गगनराव. अबे जाना तुझ्या दुकानातून घ्यायचं नको म्हणतो का बे? गावभर सांगतो. जिलेबी घेवायचीच नाही म्हणतो. गगनरावच्या दुकानातून सगळी बकवास जिलेबी विकते. पुरी बदलामी करतो तुझी गावभर. लमच्या तुनं मला 10 रुपयाची जिलेबी नाही दिलास. थांब तुला तुझी अवकात दाखवतो आता मी. थोड्यात दसला काम ना धंदा सगळी माझी बदलामी करल. मग अशानं माझी दुकान नाही चालली. लमडीच्या का बे बापा. लमचा हरामखोर दिवाकर. याची आईस्क्रीमची दुकानची आम्ही बदलामी नाही केलो ना. नालायक बेटा. तुला तसला काम ना धंदा सिरी दुकानच विकतो ना. बेकारच झाला बे बापा. बेकारच धंदा टाकलो जिलेबीचा. वारलीच आफत आली माझ्या मंगा. आजपासून काही धंदा करा नाही. सीधा आरामशीर जातो ना बड्यापैकी घरी झोपतो.